महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जोर से बोलो, सारे बोलो, भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते नक्की पुढे जातील, या भागाचा विकास करतील ही मी आशा व्यक्त करतो। आणि पावसामुळे मी जास्त बोलत नाही, सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आणि त्यासोबत ऋषिकेश दाभडे, पंकज सुकासे जे भवानीनगर आंबेडकर नगर येथील रहिवासी, या 3 जणांचा प्रवेश या ठिकाणी होत आहे। मी आलेल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो, आपण एक एक करून या पक्षाचा कार्य सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचावे। भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही जातीभेद नाही होत, फक्त जातीभेद आपल्या मनामध्ये विरोधी पक्ष आपल्या डोक्यामध्ये फिरवत आहे। भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत 14 ते 15 वर्ष होत आहे, पण कधी या मला दुय्यम वागणूक दिली नाही। गणपती उत्सव असो, नवरात्र दुर्गा महोत्सव असो, दही नमो दही अंडी असो, या कार्यक्रमातील सन्मानाची वागणूक मला मिळाली। पाठीमागा साहेब एकुलता एक आहे, ना भाऊ आहे ना पाठीमागं बॅकग्राऊंड आहे, तरी सुद्धा आज हा परिवार, हा ब्रिजवाडी हा परिवार म्हणून माझ्या सोबत राहिलेला आहे। मी सर्व माझ्या ब्रिजवाडीतील सर्व युवकांचे, सर्व ज्येष्ठांचे, कोणताही कार्यक्रम असो, मी पक्षाचा कार्यक्रम असो, त्यांना विनंती करत असतो, सर्व आवर्जून उपस्थित जमलेल्या माझ्या माता भगिनी। जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर सिडको मंडळाच्या अंतर्गत आज या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखाचे उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार अतुलजी सावे साहेब, या भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य किशोरजी शितोळे, महिला मोर्चाच्या आघाड्या अध्यक्षा दैफळे मॅडम, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलजी दांडगे आणि सिडको मंडळाचे अध्यक्ष अमयजी देशमुख आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश आणि भारतीय जनता पार्टीच्या शाखेचा उद्घाटनाचा सोहळा पार पडला। यावेळी माझे सहकारी म्हणून आजपासून रोहन मोरे या वार्डाचे वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले। त्यांच्यासोबत सचिन वरठे त्यांची पूर्ण टीम आहे। त्याचप्रमाणे युवा नेतृत्व ऋषिकेश दाभडे यांना शेकडो कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य आमच्या माध्यमातून, या युवकांच्या माध्यमातून या पुढे राहणारे सर्वसामान्यांचे प्रश्न नामदार अतुलजी सावे साहेब, खासदार साहेब आणि देशाचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो विकास होत आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सन्माननीय नेते अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून विधानसभा पूर्वचा जो विकास झालेला आहे त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। माझ्यासोबत रोहन मोरे, ऋषिकेश दाभडे माझ्यासोबत आहेत आणि मी या सिडको मंडळाचा सरचिटणीस, माझ्या सहकार्यां माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माझ्या सोबत आल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। नवीन युवकांना आणि नवीन कार्यकर्त्यांना तुमच्या वतीने सांगू शकतो, हा पक्षचं कार्य हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे। या पक्षामध्ये तुम्ही कार्य करा, तुम्हाला संधी मिळेल। एक आज तुम्ही वार्डाचे अध्यक्ष झालात, पण पुढे चालून तुम्हाला जिल्ह्याचं आणि शहराचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी या भारतीय जनता पक्षामध्ये आहे। पुढे चाला स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लागणार आहे, तर त्या संदर्भात तुमचं काय? येणारी महानगरपालिका प्रभाग रचनेनुसार होणार आहे। भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकदीने ह्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरणार आहे। पक्ष आणि नेतृत्व जो उमेदवार देईल त्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि जो उमेदवार राहील आम्ही त्याला निवडून आणायचा आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्याचा आमचा संकल्प या युवकाच्या माध्यमातून आम्ही सावे साहेब आणि शहर अध्यक्ष यांना दिलेला आहे। मी विशाल खंडागे, सिडको राजा बाजार मंडळाचा सरचिटणीस। निवड तर नाही झाली अजून, मी पक्ष प्रवेश केलेला आहे आज भारतीय जनता पार्टीत। सावे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल, पार्टीसाठी चांगलं काम करेल। तसे आमचे मोठे भाऊ आहेत विशाल खंडागळे, त्यांना सहकार्य करू, जितकं होईल तितकं पक्षासाठी काम करू। जे तरुण जी पिढी आहे
यांच्यासाठी काहीतरी बेरोजगारीचा मार्ग आम्ही आमच्यातून काढू. जितके आमचे युवा आहेत तितके हे प्रयत्न करण. साहेबांना पण हेच प्रयत्न करण. भाऊ तर सोबत राहणारच आहे. भाऊच्या पाठीमागं तर आम्ही खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद. सर्वांना माझा प्रथम जय भीम जय शिवराय. मी रोहन भास्कर मोरे. माझी आज भारतीय जनता पार्टीमध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक माझ्यावर विशाल भाऊ यांनी विश्वास ठेवून मला जे पक्षामध्ये जे संधी दिली त्या संधीला मी कधीही दगा लावू देणार नाही. मी गोरगरिबाची सेवा करेल तेवढं माझ्या हातात होईल. मी गावासाठी किंवा माझ्या वार्डासाठी किंवा विशाल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेवढं माझ्याकडून पक्षासाठी करता येईल मी तेवढं करेल. व साहेबांनी जे आमच्यावर जे कार्यक्रमाला उपस्थित राहून जी शोभा वाढवली याबद्दल मी साहेबाचे बी आभार व्यक्त करतो. आणि विशाल भाऊचे खास करून विशाल भाऊने आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याचा तर मी अत्यंत आनंद आहे. आणि भाऊचा एक म्हणजे मी सत्कारही करणार आहेत पण माझ्याकडून जेवढं कौतुकाने मी भाऊचं आपलं स्वागत करणार. भाऊचं एक आपलं काय आभार व्यक्त करतो भाऊचे. आणि इथं थांबतो. आता वार्डाची मोठी जबाबदारी तुमच्यावर आली. तुम्ही येत्या काळात वार्डाचे पूर्ण काम करण्यास सक्षम तुमच्या नेतृत्वात करणार आहे. हो, माझी जी नियुक्ती केली मी या आपलं पदावर जी नियुक्ती झाली माझी वार्ड अध्यक्ष म्हणून मी माझ्यावर जेवढी जबाबदारी देईल मी तेवढं स्वीकारेन आणि मी ते पूर्णपणे काम करेन. आणि तसंच विशाल भाऊच्या अंडर खालीच आमचं साहेबांनी जी दिले आणि विशाल भाऊच्या याच्यात आम्ही सर्व काम करू.